अमरावतीतील तपोवन टेकडीवरील काजल हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरले आहे. सुरुवातीला संशयितेच्या मंगेतरावर आणि मित्रावर गेला, मात्र क्राईम ब्रांचच्या स्वतंत्र तपासातून धक्कादायक सत्य समोर आले आहे. काजलचा खुनी कोणताही बाहेरचा नव्हता, तर तिच्याच नात्यातील एका जवळचा व्यक्ती होता. पाहूया ही विशेष शोध वार्ता. 31 मे रोजी काजल घरातून रुग्णालयात जाण्यासाठी निघाली होती, मात्र ती तिथे कधीच पोहोचली नाही. 2 दिवसानंतर तपोवन टेकडीवरील खड्ड्यात तिचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात पोलिसांची संशयाची सुई मंगेतर आणि मित्रांकडे वळली होती, मात्र ठोस पुरावे मिळत नसल्याने तपास ठप्प झाला होता. क्राईम ब्रांचचे अधिकारी संदीप चव्हाण यांनी तपोवन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल पुरावे तपासलेत. तपासादरम्यान संशय काजलचा मावस भाऊ चेतन याच्यावर गेला. मोबाईल फॉरेन्सिक तपासात डिलीट केलेले फोटो, लोकेशन आणि इतर पुरावे समोर आलेत. या चौकशीत चेतनने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने पूर्वनियोजन करून लोखंडी रॉडने हल्ला करत काजलची हत्या केली आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झालेत. क्राईम ब्रांचने सर्व पुरावे गोळा करून आरोपी चेतनला गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मात्र आता न्यायालयात या हत्येमागील नेमका हेतू सिद्ध करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. काजलच्या कुटुंबाला न्याय मिळेल का आणि या नात्याच्या विश्वासघाताला कायद्याकडून किती कठोर शिक्षा मिळेल याकडे आता संपूर्ण अमरावतीचे लक्ष लागले आहे.